वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्यासाठी आज सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली, पण आजच्या बंदला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला। शहरातील बहुतांश व्यवहार सुरूच होते। कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला, त्यामुळे हे आंदोलन चांगलंच चिघळलं आहे। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार, नीट परीक्षेतील पेपर फुटी, शाळा आणि अंगणवाड्यांची आबाळ, शिक्षकांची कमतरता, स्पर्धा परीक्षा वारंवार रद्द होणं याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीनं समविचारी पक्षांच्या सहकार्यातून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। आज सकाळी केंद्र सरकारचा निषेध आणि बंदचं आवाहन करत वंचित बहुजन आघाडीनं कोल्हापुरातून दुचाकी रॅली काढली। छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापासून सुरू झालेल्या रॅलीची शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून दसरा चौकात सांगता झाली। त्यानंतर निषेध सभा झाली। विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचार, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि अन्य मुद्द्यांचं निवेदन ईमेलद्वारे राज्यपालांना पाठवण्यात आलंय। दरम्यान आजच्या महाराष्ट्र बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। रॅलीतील कार्यकर्ते दुकानं बंद करण्याचं आवाहन करत होते, त्यावेळी काही दुकानं बंद झाली, पण रॅली पुढे गेल्यानंतर पुन्हा ही दुकानं सुरू झाली। त्यामुळे आजचा महाराष्ट्र बंद अयशस्वी ठरला।